श्री शिवाय नमस्तुभ्यम. पीस एकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. 999 पोर्टल ह्याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. 9 ही या ब्रह्मांडातील पूर्ण संख्या जी ब्रह्मतत्वाशी संबंधित आहे. तर ह्या 9 नंबरची विशेषता आपण आज जाणून घेऊया. बघा, 0 ते 9 पर्यंत सगळ्यात सर्वश्रेष्ठ कुठला अंक असेल तो 9 आहे. आणि आजची तारीख आहे 9 सप्टेंबर, म्हणजे 9 महिना 9 तारीख आणि 2025. याची जर तुम्ही बेरीज केली तर परत 9 येते, म्हणून 999 पोर्टल आज आहे. तर 999 याची पण तुम्ही परत बेरीज केली तर त्याची 27 येते पूर्ण, त्याची पूर्ण बेरीज. आणि परत त्यांना 7 आणि 2ला तुम्ही जर परत बेरीज केली तर त्याची पण संख्या 9च येते. तर असा हा सर्वश्रेष्ठ अंक आहे आणि हा दुर्मिळ योग जोडून आलेला आहे. तो जवळपास 18 वर्षांनी तुमची इच्छा पूर्ण करण्याचा हा आजचा दिवस आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला या दिवशी सकाळी 9:09 जी आता ती वेळ निघून गेलेली आहे, पण आज दिवसभरामध्ये तुम्ही 9 वेळा तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगायची आहे. मनोभावे प्रार्थना करून तुम्ही ब्रह्मांडाला ही इच्छा सकारात्मक दृष्ट्या सांगायची आहे. फक्त तुमची जी इच्छा असेल ती याच्यामध्ये कोणालाही काही त्रास न होता कामा नये, किंवा तुमच्या स्वतःसाठी तुम्ही मागायची आहे. तुमची काही अडकलेली कामं असतील तर ती तुम्हाला पॉझिटिव्ह वेजमध्ये लिहायची आहे, म्हणजे ती इच्छा तुमची या ब्रह्मांडाच्या आशीर्वादामुळे पूर्ण झालेली आहे अशी तुम्ही ह्या ब्रह्मांडाला सांगायचं आहे. तर तुम्ही दुपारी सांगू शकता, 3:03 तुम्ही ही तुमची इच्छा सांगू शकता, किंवा 3:30ला तुम्ही तुमची इच्छा सांगू शकता. परत रात्री 9 वाजता तुम्ही तुमची ही इच्छा सांगायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी शॉर्टमध्ये की तुम्ही ही इच्छा तुम्ही वहीवर लिहून काढा, किंवा तुम्ही ब्रह्मांडाला मनापासून प्रार्थना करून तुमची इच्छा ती पूर्ण झालेली आहे असे तुम्ही ब्रह्मांडाला सांगायचे आहे. आता अजून 9 नंबरची विशेषता काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. तुमची इच्छा तर तुम्ही ब्रह्मांडाला सांगणारच आहात, पण अजून ह्या 9 नंबरची विशेषता काय आहे ती बघूया आपण. तर हिंदू संस्कृतीमध्ये नवतत्वांना खूप महत्त्व आहे. तर 9 तत्व म्हणजे कुठली? तर आपल्याला जसं माहिती आहे की आपलं हे शरीर जे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये पंचतत्व आहेत. मग पंचतत्व म्हणजे कुठली? पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू. आणि त्याच्यानंतर पुढची जी तत्व आहेत ती आहेत स्थानाला खूप महत्त्व आहे, तुमच्या मनाला महत्त्व आहे, वेळेला महत्त्व आहे आणि आत्म्याला. अशी ही 9 तत्व ज्याला हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. मग त्याचबरोबर नवदुर्गा किंवा नवरात्रीमध्ये ज्यांना महत्त्व आहे त्या नवदुर्गांची विविध रूपे, नवरस, नवरंग, नवरत्न. बघा, आणि ह्या शरीरामध्ये 9 द्वार आहेत, ज्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे की तुमच्या शरीरामध्ये 9 द्वार आहेत, ज्याद्वारे तुमची, ज्याला योगशास्त्रामध्ये पण खूप महत्त्व आहे. आणि असे ह्या शरीराला आपल्याला 9 द्वार आहेत. तर आता 9 प्रकारच्या भक्ती पण आहेत, म्हणजे नवविधा भक्ती ज्याला आपण म्हणतो. आणि 9 ग्रहांचं पण खूप महत्त्व आहे. जे ऊर्जेचे स्तोत्र आहे त्यातला एक पवित्र ग्रह म्हणजे मंगळ ग्रह. असे मानण्यात येते की हे जे वर्ष आहे ते मंगळाचं वर्ष आहे. तर मंगळाचा, आपल्याला मंगळ ग्रहाचे आशीर्वाद मिळण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही जी काही 999 पोर्टल तुमची इच्छा जी तुम्ही सांगणार आहात त्याच्यामध्ये आवर्जून तुम्ही नवग्रहामधला श्रेष्ठ ग्रह मंगळ ग्रहाचा मंत्र म्हणणार आहात. तो मंत्र असा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्की तो मंत्र कुठला म्हणायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय प्रभावी असलेला हा मंत्र तुम्हाला आज त्याचं उच्चारण करायचं आहे. आता जसं की मी तुम्हाला म्हणते की नवरस, तर त्याच्यामध्ये विविध रस आहेत. मग भागवत पुराणामध्ये शरीरामधल्या ज्या 9 अवस्था आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो की हे शरीर तयार होण्या अगोदर, म्हणजे 9 महिने लागतात बाळाला जन्म घेण्यासाठी. तर जेव्हा बाळाचा गर्भ राहतो त्या गर्भाच्या अगोदर जी अवस्था असते, म्हणजे गर्भाशयामध्ये जे तयार होतं त्याला म्हणायचं निषेक. मग निषेक नंतर गर्भ राहतो, मग गर्भानंतर बाल्य अवस्था, मग बाल्य अवस्थानंतर तरुण अवस्था, मग तरुण अवस्थानंतर प्रौढ अवस्था, आणि प्रौढनंतर म्हातारपण आणि मृत्यू. तर अशा ह्या 9 अवस्था आहेत. आणि आपण ज्याला म्हणू शकतो की आपल्या जीवनामध्ये पण 9 महत्त्वाच्या ज्या अवस्था आहेत त्या आहे
आणि ज्याच्याद्वारे आपण हे जीवन जगत आहोत. तर त्या आहेत, पहिली आहे तुमचं शारीरिक स्वास्थ्य, म्हणजे ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे ते आहे तुमचं शारीरिक स्वास्थ्य. म्हणजे जर शारीरिक स्वास्थ्य तुमचं जर व्यवस्थित नसेल तर कितीही गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळाल्या तरी त्याचं काहीही महत्त्व राहत नाही. म्हणून मी नेहमी सांगते की जेव्हा तुम्ही वैश्विक शक्तीची साधना करता तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं की मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम आहे. ही प्रार्थना आपण सतत घेत असतो आणि त्याद्वारे आपल्यामध्ये आपली आंतरिक शक्ती वाढून आपण खूप सक्षम राहायला मदत होते. आपली चक्र खूप सक्षम राहतात. तर चक्र जसं म्हटलं आपण की चक्र पण खूप महत्त्वाचे आहे. ती आहे 9 चक्र. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, ज्याचं स्थान आहे मूलाधार चक्राच्या खालच्या टोकाजवळ, जे पृथ्वी ग्रहाशी संबंधित आहे. दुसरं चक्र आहे ते आहे स्वादिष्ठान चक्र. ते आहे तुमच्या नाभीच्या 4 बोटाखाली जलतत्वाशी जे संबंधित चक्र आहे. इथला कारक ग्रह आहे तो चंद्र ग्रह आहे. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र, ज्याचं स्थान आहे नाभीच्या 4 बोटावरती आणि त्याचा कारक ग्रह आहे सूर्य ग्रह. नाभीच्या दोन्ही बाजूनी जी चक्र आहेत ती हारा चक्र आहेत आणि प्राण चक्र आहेत. त्यांचे पण कारक ग्रह आहेत. आणि मग पुढचं तुमचं चक्र आहे ते आहे तुमचं अनाहत चक्र, जे तुमच्या छातीच्या मध्यस्थानी आहे. त्याचा कारक ग्रह आहे, आपण म्हणू शकतो की मंगळाशी संबंधित असलेले हे चक्र. आणि त्याची देवता आहे श्री हनुमानजी. जशी मूलाधार चक्राची देवता आहे श्री गणेशा, ही ह्या मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. श्री गणेशा आणि हनुमानजी यांची तुम्ही साधना केली तर मंगळाचा त्रास तुम्हाला कमी होण्यासाठी मदत होते. आणि ह्या दैवी ज्या शक्ती आहेत श्री हनुमानजी आणि श्री गणेशांची कृपा तुमच्यावर व्हायला लागते. तर जसं हे मंगळाचं वर्ष आहे तर मंगळाच्या वर्षामध्ये आपल्याला दिसतंय की विविध नैसर्गिक आपत्ती ह्या वर्षामध्ये आपल्याला दिसत आहे. तर म्हणून त्या आपत्ती कमी होण्यासाठी सातत्याने पृथ्वी तत्व स्वरूपामधील श्री गणेशांची उपासना करणं खूप गरजेचं आहे. आणि श्री महाशक्तीची देवता, युक्तीची देवता श्री हनुमानजी आणि त्याचबरोबर शिवशक्ती म्हणजे देवीच्या विविध स्वरूपामधील नवदुर्गा यांची पण उपासना करणे खूप फायदेशीर ठरते. जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर ती बरी होण्यासाठी, आपली कामं मार्गी लागण्यासाठी 999 पोर्टल याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तर त्याच्या पुढचं चक्र आहे ते आहे विशुद्ध चक्र, ज्याचं स्थान आहे मानेच्या मध्यस्थानी, जे ह्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित आहे. तर ही पवित्र मनुष्य योनी आणि तिचे कल्याण करण्यासाठी जेव्हा सातत्याने आपण चांगली कर्म करत असतो आणि त्याच्यामधलंच एक पवित्र कर्म म्हणजे जसं पितृपंधरवाडा सुरू आहे, तर रोजच्या रोज तुम्ही तुमच्या पितरांना शांत ठेवण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही भरभरून अन्नदान करा, जे ह्या कलियुगामध्ये अतिशय फायदेशीर आहे. आणि तुमच्या पितरांचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतातच. तर म्हणून रोज भरपूर अन्नदान करा. काही नाही तर तुमच्या घरामध्ये कामवाली येतात, तुमचा ज्यांच्याशी संपर्क येतात त्यांना तुम्ही अन्नदान देऊ शकता. एखाद्या मंदिरामध्ये जाऊन अन्नदान देऊ शकता. आज जसं आहे 999 पोर्टल, मंगळवार आहे, श्री गणेशांचा दिवस आहे, श्री हनुमानजींचा दिवस आहे. तर आवर्जून तुम्ही आज लाल रंगाचा पदार्थ तो तुम्ही दान करू शकता. त्याद्वारे तुम्हाला ह्या पोर्टलचे आशीर्वाद मिळायला लागतातच. पुढचं चक्र आहे जे आहे आज्ञाचक्र, ज्याचं स्थान आहे 2 भुवयांच्या मध्ये. आपल्या गुरूंशी संबंधित असलेले हे चक्र, आपल्या रेकी गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु श्री दत्तगुरु माऊली, श्रीपाद वल्लभ महाराज आणि दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ. बघा इथे पण नवनारायणांचे अवतार असलेले नवनाथ, त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. आणि त्याचबरोबर नवनाथ हा अतिशय चैतन्यरूपी त्यांचे प्रत्येक अवतार आहेत. तर त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी, दत्तगुरु महाराजांची कृपा होण्यासाठी तुम्ही नवनाथांचं स्मरण करून आज रेकी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर 999 पोर्टल म्हणजे ब्रह्मांडाला तुमची इच्छा सकारात्मकदृष्ट्या सांगायची आहे. आणि त्याचबरोबर पुढचं चक्र आहे सहस्त्रहार चक्र. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद ज्या ठिकाणाहून ही वैश्विक शक्ती आपल्या शरीरामध्ये आतमध्ये येते, त्याचं द्वार आपण म्हणू शकतो की ते आहे तुमच्या सहस्त्रहार चक्र म्हणजे टाळूच्या मध्यस्थानी.
तिथून ह्या चैतन्यरूपी शक्तीचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश होतो आणि ती शक्ती भरभरून तिचे आशीर्वाद आपल्याला द्यायलाच लागते. तर अशी ही आपण म्हणू शकतो की मंगळ ग्रहाशी संबंधित असलेली 999 हे आजचे पोर्टल. आणि आता आपण आपल्याला जीवनामध्ये अतिशय उपयोगी असलेल्या 9 गोष्टी कुठल्या करायच्या आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती आहे शारीरिक स्वास्थ्य. जेव्हा शारीरिक दृष्ट्या आपण एकदम सक्षम असतो त्याद्वारे आपण ह्या जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी प्राप्त करायला लागतो. तर त्याच्याबरोबर त्या स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्याबद्दल जे आवश्यक आहे ते आहे तुमचे मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्य म्हणजे सातत्याने तुम्ही नामस्मरण करून जेव्हा त्या उच्च चेतनेशी सातत्याने जेव्हा तुम्ही संपर्कात असतात तर त्याद्वारे तुम्हाला भरभरून त्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचे, ब्रह्मांडातील विविध शक्तींचे, सहस्त्र शक्तींचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतातच. म्हणून शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य पण खूप गरजेचं आहे. भावनिक स्वास्थ्य पण खूप गरजेचे आहे. भावनांना आपल्या खूप सक्षम करायचं आहे. तर बघा हे तिन्ही स्वास्थ्य खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर त्याला आवश्यक असलेला आहार. जेव्हा सात्विक आहार तुम्ही ग्रहण करता तुमचे विचार पण सात्विक व्हायला लागतात आणि सात्विकता तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यायला लागते. तुम्ही आचरणात सात्विकता यायला लागते, तुमच्या बोलण्यामध्ये सात्विकता यायला लागते. त्याच्यावर आधारित आहे तुमचं तुम्ही ज्या प्रकारे व्यायाम करता. जेव्हा तेजाची देवता, अग्नीची देवता, सूर्यनारायण त्यांचे आभार मानून तुम्ही दिवसाची सुरुवात करता त्याद्वारे सूर्यनारायणांसारखे तेज तुमच्या आयुष्याला प्राप्त होते, तुमच्या बुद्धीला प्राप्त होते. म्हणून सूर्यनारायणांना अर्घ्य देऊन त्यांना जे अतिशय प्रिय असलेले असे सूर्य नमस्कार करून तुम्ही दिवसाची सुरुवात करा. तुमच्यामध्ये असलेल्या कला गुणांना तुम्हाला वाव मिळायला लागतो आणि नवरसाने भरपूर असलेलं हे जीवन तुम्ही अतिशय उत्तमरित्या जगायला लागता. तर व्यायाम पण खूप गरजेचा आहे आणि त्याच्यासोबत आहे छंद जो तुमच्या तेज बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. तर आपल्याला जो आवडतीचा छंद आहे, कोणाला स्वयंपाकघरामध्ये विविध पदार्थ तयार करावेसे वाटत असतील किंवा तुम्हाला विविध कला जसा असेल, तुम्हाला संगीताची आवड असेल किंवा चित्र काढण्याची आवड असेल तर नक्की आपले छंद जोपासा. ज्या छंदाद्वारे तुमचे बुद्धी अगदी व्यवस्थित काम करायला लागते. त्यानंतर सातत्याने चांगल्या प्रार्थना म्हणा, ध्यान करा, मेडिटेशन करा. तर त्याद्वारे तुम्हाला आंतरिक शांतता मिळायला लागते. तुमच्या मनामध्ये सातत्याने दुसऱ्यांविषयी चांगलेच भाव यायला लागतात आणि चांगल्याच इच्छा आत्म तुम्हाला यायला लागतात. आणि त्याचबरोबर परिवार, जेव्हा तुमच्या आपल्या परिवारामधल्या लोकांची तुम्ही सातत्याने काळजी घेता. परिवारामधल्या प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची आहे, म्हणून परिवार पण खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुमचे मानसिक स्वास्थ्य पण उत्तमरित्या राहायला लागते. बघा आपण खूप भाग्यवान आहोत जेव्हा सातत्याने तुम्ही म्हणत असता की मी खूप भाग्यवान आहे, मला खूप छान परिवार आहे, माझ्या माहेरची लोक छान आहे, माझ्या सासरची लोक छान आहे. कुठलीच व्यक्ती वाईट नसते, वाईट असते ती परिस्थिती. त्याप्रमाणे आपला परिवार पण खूप महत्त्वाचा आहे. परिवारामधले प्रत्येक सदस्य खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने प्रार्थना म्हणत असता की हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सगळ्यांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाव अखंड माझ्या मुखात राहू दे. जेव्हा सातत्याने तुम्ही ही प्रार्थना करता तेव्हा ती ब्रह्मांडीय दिव्य शक्ती सगळ्यात अगोदर तुम्हाला तिचे आशीर्वाद भरभरून द्यायला लागते. मग त्यानंतर तुमचा मित्र परिवार, तुम्ही जेव्हा चांगल्या लोकांच्या संगतीत असता मित्र परिवार, तर त्याद्वारे पण तुम्हाला एक आनंद मिळतो. तर म्हणून चांगला मित्र परिवार असणं पण खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विश्वास, श्रद्धा. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर जेव्हा तुम्ही सातत्याने विश्वास ठेवता तेव्हा ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती तिचे भरभरून तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागतेच. अशी ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती तिचे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी नक्की आज तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगायची आहे चांगल्या प्रकारे.
आता तुम्ही रेकी साधकांनी काय करायचं, तर रेकी साधकांनी आधी आज बीजमंत्र लम द्वारे रेकीची साधना करा. त्याचबरोबर बाकीचे बीजमंत्र त्याचं पण उच्चारण करा आणि शिवशक्ती स्वरूपा परमतत्वाशी एकरूप होण्यासाठी ओमचं जास्तीत जास्त उच्चारण करायचंय. त्याद्वारे पंचतत्वांमध्ये आपल्या समतोल राखला जातो आणि त्याचबरोबर पंचकोश, त्या पंचकोशामध्ये संतुलन यायला लागते. रेखेचे चिन्ह काढून तुम्ही रेखेची साधना करायची आणि मग त्यानंतर ह्या साधनेच्या अगोदर तुम्ही आवर्जून ह्या चक्राच्या देवता म्हणजे मूलाधार चक्राची देवता श्री गणेशा आणि मंगळ ग्रहाची जर कोणाला त्रास होत असेल तर ती तीव्रता कमी करण्यासाठी श्री हनुमानजी यांचं तुम्ही स्मरण करून या चक्रावर रेकी घ्यायची आहे. म्हणजे सगळ्या चक्रांना तुम्ही रेकी द्यायची आहे आणि तुमचं पृथ्वी तत्व त्याचबरोबर इतर तत्व सक्षम करण्यासाठी रेकीची साधना करायची. आणि त्यानंतर बरोबर तुम्ही तुमची इच्छा 9 वेळा या ब्रह्मांडाला सांगायची. जी पहिली इच्छा आहे की मी शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम आहे, ही इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगा आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी या ब्रह्मांडाला तुम्ही अगदी मनापासून प्रार्थना करायची. आता जो मंत्र मी मंगळ ग्रहाचा तुम्हाला सांगायचा आहे तो मंत्र तुम्ही लिहून घ्या. वहीमध्ये तुम्ही लिहू शकता. बघा, ओम अंगारकाय नमः हा आहे मंगळ ग्रहाचा मंत्र, ज्या ग्रहाचा रंग लाल आहे आणि ज्या मंगळ ग्रहाचे दुसरे नाव अंगारक आहे, त्या ग्रहाचे मी खूप आभार मानतो. ज्या ग्रहाचे तेज मला प्राप्त झालेले आहे आणि त्या ग्रहाचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. ओम अंगारकाय नमः, 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 ओम अंगारकाय नमः हा मंत्र म्हणून मग तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगायची आहे. आणि 9 वेळा तुम्ही वहीत लिहू शकता किंवा तुम्ही या ब्रह्मांडाला सांगायची आहे. अजून एक उपाय तुम्ही करायचा आहे. 9 तमालपत्र घ्यायची आहेत जी व्यवस्थित चांगली असतील, कुठे तुटलेली नसतील. ह्या तमालपत्रावर तुम्ही तुमची इच्छा 9 वेळा म्हणजे 9 तमालपत्र घेऊन तुमची इच्छा तुम्ही स्केच पेनने लिहू शकता आणि ही इच्छा तुम्ही सकारात्मक दृष्ट्या लिहायची आहे की माझं आरोग्य अतिशय उत्तम आहे किंवा मी शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम आहे. ही इच्छा तुम्ही त्याच्यावर लिहा. कोणी जर घरात आजारी व्यक्ती असेल तर त्याची तब्येत अतिशय उत्तम आहे असं म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहून ती इच्छा लिहायची आहे. 9 तमालपत्र घ्यायचे आहेत. 9ला महत्व आहे म्हणून 9 तमालपत्र घ्यायचे आहेत. एका धूपाच्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर ठेवायचा आहे किंवा दिवा पेटवायचा आहे, तुपाचा दिवा, आणि मग ही 9 तमालपत्र जाळायचे आहे. त्याचं जे भस्म असेल ते रात्री 9:09 म्हणजे तुमची इच्छा सांगून झाल्यानंतर 9:30 वाजता पण तुम्ही त्याचं जे भस्म असेल किंवा तो चुरा झालेला असेल ते या गॅलरीत येऊन तुम्ही हे फुंकर मारून हे जे तमालपत्राचा चुरा असतो तो तुम्ही या ब्रह्मांडात या हवेमध्ये जाऊ द्यायचा आहे. त्या प्रकारे तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगायची आहे. आणि त्याचबरोबर 9 लवंगा फूल असलेल्या घेऊन तुम्ही कापूर पेटवून त्याच्यामध्ये जाळायचं आहे की तुमच्या घरामधली सगळी नकारात्मक ऊर्जा त्या कापराद्वारे 9 लवंगाद्वारे जळून जात आहे. अशी तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगा आणि बघा ही इच्छा तुमची पूर्ण होतेच. आधी तुम्ही कापरामध्ये तुमची 9 लवंगा घेऊन त्या कापरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाळून टाका आणि मग तुम्ही दिवा पेटवून, छान तुपाचा दिवा पेटवून मग तुम्ही 9 तमालपत्रावर लिहून मग तुमची एक एक तुम्ही ते तमालपत्र त्या ह्याच्यात जाळून टाकायचं आहे. तर बघा अशी तुम्ही इच्छा तुमच्या या ब्रह्मांडाला सांगा आणि बघा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हे ब्रह्मांड मदत करतेच. ओम हम हनुमते नमः श्री हनुमानजींची आणि त्याचबरोबर ओम गम गणपते नमः गणपती बाप्पांची कृपा होण्यासाठी, मंगळ ग्रहाची कृपा होण्यासाठी नक्की आज सगळ्यांनी हे उपाय करायचे आहेत.
या शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, ही माझी मनापासून इच्छा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. या शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे. ओम 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 ओम. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. बघा आजचा वार. मा दुर्गा देवी नमो नमः. नवदुर्गांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.